बंद पुकारणार आहात, नेमकं काय कारण? बंद पुकारणं ह्याच्या अगोदर आम्ही भरपूर वेळेस बंद पुकारले, सरकारला निवेदन दिले, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले, एडीओ ऑफिसला निवेदन दिले, पण याचा कुठलाही परिणाम आम्हाला जसा पाहिजे तसा मिळाला नाही. याचं कारण आहे आमच्या प्रमुख ह्या संपाच्या दोन मागण्या. एक, आम्ही बंद पाकिटमध्ये बियाणं घेतो, ज्याला गव्हर्नमेंट परमिशन देतं तेच बियाणं आणतो, त्याचं पक्क्यामध्ये बिल घेतो, पक्क्यामध्ये विकतो. मग त्याचं सॅम्पल जर गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी येऊन काढलं, ते जर काही कारणास्तव फेल गेलं तर याला कृषी दुकानदार जबाबदार कसा, हा आमचा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, आम्ही शेतकऱ्याला बियाणं विकलं किंवा औषधी विकले, त्याच्या रिझल्टमध्ये जर काय कमी जास्तपणा आला, शेतकऱ्यांनी जर त्याची तक्रार केली, याच्यासाठी सरकार आम्हाला दोषी धरतंय. मला सांगा, पॅक बंद आणतो, बिलामध्ये आणतो, कंपनीकडून आणतो, ऑथोराइज डिस्ट्रीब्युटरकडून घेतो, पक्क्यामध्ये विकतो, मग ह्याच्यामध्ये जर जर एखाद्या गुणवत्तेमध्ये कमी जास्तपणा आला, याच्यामध्ये कृषी दुकानदार जबाबदार कसा, हा आमचा एक दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे की लिंकिंगचा. आता सध्या मागच्या 5 ते 6 वर्षापासून आमच्या सहकार्याने सांगितलं की हा प्रश्न जास्त उद्भवतोय लिंकिंगचा. लिंकिंग म्हणजे काय? प्रत्येक कंपनी ही त्यांच्या मालाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा माल देते, मग त्यांच्या ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन असेल त्याच देते. समजा एक कंपनी नॅनो युरिया देते, दुसरी पीडीएम पोटॅश देते, तिसरी कुठेतरी सल्फर देते, चौथी कुठेतरी औषधी देते, अनावश्यक औषध देते, म्हणजे जे मार्केटला आम्हाला पाहिजे नाही आणि खालच्या शेतकऱ्यांना पण पाहिजे नाहीये. समजा जर आम्हाला एक गाडी युरियाची आली, एक गाडी म्हणजे 10 टन जर युरिया आला, 10 टनाबरोबर कमीत कमी 1 ते सव्वा लाख रुपयाचं इतर मटेरियल येतं, ज्याची आवश्यकता मार्केटला पण नाही, आम्हाला पण नाही. मग ते औषधी किंवा ते औषध लिंकिंग आलेलं आमच्या गोडाऊनमध्ये ते वर्षानुवर्षे पडून राहतं, ज्याला शेतकरी मागणी नाहीये आणि व्यापाऱ्याची मागणी नाहीये. जर हे औषधी किंवा बियाणं किंवा खते आम्ही जर एखाद्या शेतकऱ्याला फोर्सफुली सांगितलं, बाबा युरियाचे तुला 1 गुणी घ्यायचे, ह्याच्याबरोबर कंपनीने आम्हाला एक नॅनो युरिया किंवा सल्फर दिलेला आहे, ह्याच्याबरोबर तू घे. आमचं आता शटर बंद आंदोलन आम्ही 27 तारखेपासून पुकारलेलं आहे. याच्यामध्ये जर सरकारला जर कुठलाही गुण आला नाही, सरकारने त्यांचा नाकर्तेपणा दाखवला किंवा व्यापाऱ्याचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर पुढची दिशा ह्याच्यापेक्षा भयानक असेल. आम्ही डायरेक्ट आमचे लायसन्स सरेंडर करणार आहोत. याचा ठराव पण झाला होता, पण सगळ्यांनी ठरवलं की एक वेळेस आपण सरकारला चान्स देऊ, सीझनच्या अगोदर आम्ही सीझनच्या तोंडावर सरेंडर करू शकतो. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, कारण सरकारने असं समजून नाहीये की हे व्यापारी आहेत आणि व्यापारी शांत बसतील आणि आम्ही जसं म्हणू तसं ऐकतील. आताचे व्यापारी तसे राहिलेले नाहीये. जसं शेतकरी डिजिटल झाला तसं व्यापारी सुद्धा डिजिटल आहे. सरकारला जीएसटी भरणार आम्ही, सरकारला इन्कम टॅक्स भरणार आम्ही, सरकारचे उत्पादक विकणार आम्ही, सरकारचे अटी नियम पाळणार आम्ही, आणि मग आमचे म्हणणं तुम्ही ऐकत नाही, हे कुठला कायदा आहे? सरकारने आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला तोडगा काढून दिला पाहिजे.